पुढची बातमी आहे। वसई विरार महानगरपालिकेकडून लसीकरणामध्ये गोंधळ सुरू असल्याचा आरोप करत भाजपने पालिकेच्या मुख्यालयावरती मोर्चा काढला। राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये 25 ते 40% लसीकरण झालेले आहे आणि असं असताना वसई विरार पालिकेमध्ये केवळ 12%च लसीकरण का, असा सवाल भाजपने उपस्थित केलाय। प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वसई विरारकरांना लसीकरण मिळत नसल्यामुळे आज भाजपाने मोर्चा काढला। माझ्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत। तर सगळं काय मोर्चा काढावा लागला? मोर्चा त्यासाठी काढावा लागला की आज वसई विरारची लोकसंख्या 25 ते 30 लाखाची असून सुद्धा आजपर्यंत फक्त 7 महिने निघून गेल्यानंतर फक्त 2,85,000 एवढा वॅक्सिनेशन झालं आहे। जर आपण महाराष्ट्राचे जर हे बघायला गेले तर महाराष्ट्राची 12 कोटीची लोकसंख्या समोर जवळपास 4 कोटी वॅक्सिनेशन झालं। केंद्राकडूनच लसी येतात, जर लसी नाही आली तर महापालिका देणार नाही, केंद्राकडून लसी येते म्हणूनच महाराष्ट्रात सांगते ना, आम्ही प्रथम स्थानावर आहे। जर महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे, इतर जे जिल्हे आणि इतर महापालिका आहे तिथे 25 ते 40% पर्यंत वॅक्सिनेशन झालं आहे आणि वसई विरारमध्ये फक्त 10 ते 12% वॅक्सिनेशन झालं आहे। पुढचं आंदोलन काय असेल? जर समजा या योग्य प्रमाणे जर लसीकरण केंद्र कार्यरत नाही झाले आणि योग्य प्रमाणे लोकांना वॅक्सिनेशन नाही मिळालं, यापेक्षाही तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टी करते। तीव्र आंदोलनाचा इशारा नेमकं गोम काय आहे सर, सांगा काय लसीकरण होत नाही? वसई विरार महानगरपालिकेने लसीकरणासाठी जवळजवळ 64 लसीकरण केंद्र तयार केलेले आहे। त्यासाठी लागणारा जो स्टाफ आहे हे सर्व आम्ही तयार केलेलं आहे आणि जसजसा आपल्याला लस पुरवठा होतो त्याप्रमाणे त्या दिवशी लसीचे नियोजन करून दुसऱ्या दिवशी सगळे लसीकरण आपण करत आहोत। भविष्यकाळात लस शासनाकडून जास्तीचे डोस मिळाला त्याला तयार नाही, लस मिळत नाही अशी वस्तुस्थितीने आम्हाला लस मिळत आहे। आता लसीकरणाचा वेग देखील वाढलेला आहे। कालचे जे लसीचे डोसेस मिळालेले आहेत ते इतर महानगरपालिकेपेक्षा वसई विरारला सर्वात जास्त मिळाले। भविष्यकाळात आम्ही वॅक्सिनेशन आणखी प्रभावीपणे राबवू। भविष्यात आता जे लॉट आलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसी मिळालेल्या आहेत, त्यामुळे आता हा वेग जो आहे वाढणार असल्याचं उपायुक्त डॉक्टर गवस यांनी सांगितलेलं आहे। जय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।